पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाप रे, हे सगळं किती थकवून टाकणार आहे। पण ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। आता या निमित्ताने सगळ्यांना कळेल तरी की अद्वैत माझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे। पण त्याआधी जरा तेजसला थोडं शांत करावं लागेल। जास्तच तोंड उघडायला लागलाय हल्ली। आई, ओकेस का तू आता? तू होतास म्हणून जीवात जीव आहे माझ्या हाती, नाही तर काय झालं असतं माझं जाऊ दे। आई बरं आहेत ना? ती ओके आहे आता। थोडी रेस्ट घेतली की बरं वाटेल तिला। आणि बाबांनी बोलवलंय डॉक्टरांना। आई, हे बघ, तू पण आता जरा आराम कर। इनफॅक्ट तू झोपच आता। एवढं सगळं झाल्यावर कशी झोप लागेल रे मला? आई, अगं आधी प्लीज माझं एक काम कर। मागे आपल्याकडे दरोडा पडला ना, तेव्हा सगळं सोनं नाणं सगळे दागदागिने चोरीला गेले। बँकेच्या लॉकर मध्ये ना माझे काही दागिने आहेत। किमान 10 लाख रुपये तरी येतील त्यांचे। नाही 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 आई, नाही, तुझे दागिने नाही विकायचे। असं काय करतोस अरे? तेजस कसंही वागला तरी मुलगा आहे माझा। तू प्लीज प्लीज ते दागिने विक आणि कंपनीच्या अकाउंट मध्ये पैसे टाक। आई, तू पैशांचा का विचार करतेस? तू कसं बोलला बघितलंस ना? मी खोटीच आहे। आई, तो बोलू दे काही, मला नाही फरक पडत। पण शेखरचा विश्वास आहे त्याच्यावर। आई, तू माझं ऐक, मी आहे ना। हे बघ, जी चूक तू केलीच नाहीयेस त्याची शिक्षा मी तुला नाही होऊ देणार आहे। शिक्षा व्हायलाच हवी आहे मला। भोग आहेत माझे। आई, अगं आज तू किती त्रास करून घेशील स्वतःला? आई, हे बघ, हा पैशांचा विषय इथेच संपलाय। ओके, तू आराम कर। हे सगळं डोक्यातून काढून टाक प्लीज। बघते, मी प्रयत्न करते झोपण्याचा, पण तू आईंकडे बघ, त्यांना खूप त्रास झालाय, त्यांची काळजी घे प्लीज। हो, मी बघतो, पण तू आराम कर। आजी तुम्ही शांत व्हा, तुम्ही जरा पाणी घ्या, बरं वाटेल। आई, तू शांतपणे पड बघू आधी। ऐक माझं, तू शांतपणे पड घे। मला आता नाही रे सहन होत। तू त्रास करून घेऊ नकोस आई, माझं ऐक। काय चाललंय आपल्या घरात? रोज काही ना काहीतरी घडतंय आणि वाद होतायत। आता या वयात आम्ही हे सगळं बघायचंय का? आई, तू काळजी करू नकोस, हे संपेल सगळं। एक दिवस मी संपेन, विश्वास ठेव माझ्यावर। आता तू आराम कर, शांत हो आधी, झोप। साहेब तुम्ही आजींजवळ थांबा, मी त्यांच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते। तू जरा झोप, तुला बरं वाटेल। काय झालं आजी? त्यांना बरं वाटत नाही का? काही करायचंय का? डॉक्टरांना बोलवायचंय का? नाही नाही, नको, बरी आहे मी। आजोबा कसे आहात? तू तुझ्या ताईला भेटायला आलायस ना? ती तिच्या रूम मध्ये आहे। नाही, बरोबर आहे, मी ताईलाच भेटायला आलोय। पण खरं सांगू, मला ना तिचं तोंडी बघायची इच्छा नाहीये। ठीक आहे, आता आलोय तर तिला भेटावं पण लागेल, तिच्याशी बोलावं पण लागेल। आणि जर का मी असं नाही केलं ना, तर जीव घेईल ती माझा। ती बाई कोणाचाही जीव घेऊ शकते।
पण ती तुझा जीव नाही घेणार, कारण तू सख्खा भाऊ आहेस ना तिचा. एखाद्या माणसाने किती वाईट वागावं हा, आणि समोरच्याला सुद्धा किती वाईट वागायला लावावं, त्याला एक काहीतरी हद्द असते ना, काहीतरी लिमिट असतं ना. खरं सांगतो मी, काही गोष्टींमुळे ना मला 2 मिनिटं सुद्धा सुखाची झोप लागत नाही, माहितीये का. अनिल म्हात्रे, तो गेली 20 वर्ष ताईच्या आयुष्यात होता, मला नव्हतं माहिती. आणि मला जेव्हा कळलं ना, तेव्हा मला खरं तर हे तुम्हाला सांगायचं होतं. पण कसं सांगणार, कारण जर का मी तुम्हाला हे सांगितलं असतं ना, तर ताईने माझं काय केलं असतं ना, ते मलाच माहिती. ताईला खूप चांगलं ओळखतो. ताई काहीही करू शकते. खरं तर आजपर्यंत ताईने जे काय सांगितलं ना, ते मी सगळं केलं. पण तिने काय केलं, त्या अनिलला मला मारायला पाठवलं. माझा जीव घ्यायला त्या अनिलला पाठवलं ताईने. माझी आई शपथ, मी खरं बोलतोय, खोटं नाही बोलतोय मी. तो अनिल ना माझ्या मागावर होता. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. मी इतके दिवस त्याच्यापासूनच लपून राहिलेलो. आणि जेव्हा मला कळलं ना की तो मेला, तेव्हा मी बाहेर पडलो. रुपाली ताई खूप डेंजर आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना की हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, माझ्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय कारण की अनिल आता मेला आहे आणि ताई एकटी पडली आहे. आणि आता तर ना ती अजूनच डेंजर झाली आहे. साप कसा एकटा पडल्यानंतर सुद्धा दंश मारायचं थांबवत नाही, तसंच हे रुपाली ताई म्हणजे ना साप आहे, साप. ती कधी कोणाला संपवेल ना, काहीच सांगता येत नाही. आणि म्हणूनच मी सांगतोय, रुपाली ताईला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढा, बाहेर काढा तिला या घरातून. ताईने काय काय केलंय जर का मी सांगत बसलो ना, तर अख्खा दिवस कमी पडेल. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण ते ऐकायलाच तयार नाहीये. तिने अनिलला नेत्राच्या घरी पाठवलं होतं. आजोबांना, नेत्राच्या आईला घाबरवण्यासाठी, धमकावण्यासाठी. मी स्वतः गेलो होतो नेत्राच्या घरी. नेत्राच्या आजोबांना मी सावध केलं होतं. मी सांगितलं होतं, तुम्ही हवं तर विचारा नेत्राच्या आजोबांना फोन करून. खरंच मी करा फोन. मी खरंच गेलो होतो. मी खरंच सांगितलं होतं, करा फोन. खरं तर ना मी देवाचे आभार मानायला पाहिजे, कारण देवाने योग्य वेळी माझी अशा एका व्यक्तीशी भेट घालून दिली ना, ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे मला हे कळलं की मी जे काय करतोय ना ते चुकीचं आहे. मी आता तुम्हाला रुपाली ताईबद्दल हे जे काय सांगतोय ना, ते त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून. अध्यात्म आहे, सायकोलॉजी आहे, ज्योतिष आहे, मला नाही माहिती, पण मला खरंच असं वाटतं तीच व्यक्ती तुमची मदत करू शकते. या घरातलं वादळ ती व्यक्ती शांत करू शकते. तुमच्या सगळ्या अडचणी संपवू शकते. खरंच सगळ्या अडचणी संपतील? 2000%. मी सांगतोय ना, खूप मोठी व्यक्ती आहे ती. शेखर, आपण जायचं का त्या व्यक्तीला भेटायला? आई, भाऊजी, सॉरी. राजाध्यक्ष साहेब, विश्वास ठेवा माझ्यावरती. मृत्यूला स्पर्श करून आलेला माणूस खोटं नसतो बोलत. बाकी तुम्ही ठरवा. फक्त एक आहे, ही गोष्ट ना फक्त आपल्यातच राहायला हवी. अजून जर का कोणाला कळलं ना, तर
अडचण होईल. आजी कोणाला सांगू नका प्लीज. येतो मी. ताईला भेटून मग जाईल. आजी तुम्ही लिंबू पाणी घ्या, बरं वाटेल. बंटी मामा काय म्हणत होते? माझ्या तब्येतीची चौकशी करायला आला होता. मी हे संपवते आणि मग जरा आराम करते. बरं, तू जा. काळजी घ्या हा आजी. शेखर, तू काहीच का बोलत नाहीस? आई मी विचार करतोय. हे विचार कसला करतोस? बंटीने आपल्याला ज्या व्यक्तीला भेटायला सांगितलंय त्या व्यक्तीला भेटायला काय हरकत आहे? हे बघ, मला ना या घरात पूर्वीसारखी सुख शांती नांदायला हवी आहे. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. शेखर, आपण जाऊया ना त्या व्यक्तीला भेटायला. ठीक आहे आई, ठीक आहे, आपण भेटूया त्या व्यक्तीला, भेटूया. अहो, बंटीने सांगितलेलं ऐकलत ना तुम्ही? आपण त्या व्यक्तीला भेटलो ना तर आपल्या सगळ्या अडचणी संपतील. मी भेटेन त्यांना. पुन्हा राजाध्यक्षांच्या घराचं नंदनवन झालेलं मला बघायचंय. हो, काय एवढा वेळ? हा, म्हणजे घोळ नाही ना घातलास काही? अशी कशी ग तू? जराही विश्वास नाही ना तुझा माझ्यावरती? घोळ घातलेस ना यापूर्वी, म्हणून म्हणते मी. घोळ मी नाही, घोळ तू घातलास ताई, जेव्हा तू अनिलला मला मारायला पाठवलं. सारखं सारखं तेच ऐकवू नकोस रे बंटी. ऐकवत नाही मी, सांगतोय. कळलं ना? तू माझ्या जीवावर उठली होतीस तरी सुद्धा आज मी तुझ्या मदतीला उभा येते ताई. कळलं ना? हा. काय 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 झालं खाली? सगळं ठरल्याप्रमाणे झालं? हा, सगळं ठरल्याप्रमाणे झालेलं आहे. कार्यक्रम तसाच व्यवस्थित पार पडणार आहे. ती म्हातारी माझ्याकडे तोंड उघडं टाकून बघत होत्या करून. आणि शेखर? तो कसला? तो बिंडो घे, तो ठेवेल विश्वास. नाही नाही नाही, आता शेखर सहजासहजी विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर. आणि त्याने नेत्राला जर काही सांगितलं ना सगळं तर गडबड होईल रे. नाही होणार आहे गडबड ताई. ती नेत्रा आहे, नेत्रा. माहितीये मला, पण यावेळेला हुकुमाचा एक्का आपल्याकडे. मी त्यांना जी काय पट्टी पडवली ना, त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. त्यांना इंद्राणीला भेटायला यावंच लागेल. अगदी शेखरने नेत्राला सांगितलं ना तरी सुद्धा हा डाव आपल्या बाजूचाच आहे. साहेब, पण रुपाली बाई साहेब आणि बंटी मामामध्ये अचानक एवढं काय बिघडलं की त्या त्यांच्या जीवावर उठल्या होत्या? आणि बंटी मामा तुम्हाला म्हणाले की ते लपून बसले होते, पण मग त्या दिवशी असं कसं म्हणाले की ते महाबळेश्वरला होते? तर अध्यक्ष जे काही बोलत होता ते अगदी मनापासून बोलत होता, एवढं मात्र नक्की. आणखी काय म्हणाले ते? काय झालं साहेब? तुला आता मी कसं सांगू नेत्रा, अध्यक्ष असं म्हणाला की रुपालीच्या सांगण्यावरनं अनिल तुझ्या आबांना आणि आईला धमकवायला गेला होता. म्हणून अध्यक्षांनी जाऊन रुपालीबद्दल त्यांना सावध केलं होतं.
बंटी मामांनी सावध केलं होतं. हो, आणि त्या दिवशी तो जे काही सांगत होता ते अगदी मनापासून सांगत होता. साहेब, ती व्यक्ती, त्या व्यक्तीबद्दल काय सांगितलं त्यांनी? कोण आहे ती व्यक्ती? नाही, ती व्यक्ती कोण आहे हे नाही सांगितलं मला, पण तो हे सगळं आम्हाला सांगत होता, कारण त्या व्यक्तीनेच त्याला तसं करायला सांगितलं होतं. नाहीतर मी विचार करतोय काय करू. म्हणजे ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे, आपल्याला माहिती नाही, पण त्या व्यक्तीला भेटावं अशी आईची इच्छा आहे. तिला तर आवतच नाही. नाही, त्यांचंही बरोबरच आहे साहेब. घरात एवढं सगळं चाललंय, त्यांना खूप त्रास होतो या सगळ्याचा. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या काही ना काही उपाय तर शोधणारच. पण तर बोल. साहेब, बंटी मामा रुपाली बाईसाहेबांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या विश्वासात रुपाली नाती गोती बघेल असं खरंच वाटतंय तुला? तिला जे हवंय ना ते मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते, काहीही. बरोबर आहे तुमचं. साहेब, तुम्ही जे काही कराल ते खूप जपून करा, नीट विचार करून करा. मी काळजी घेईन. नेत्रा, मी तुला त्या व्यक्तीबद्दल सांगितलंय हे प्लीज कोणाला सांगू नकोस, अगदी अद्वैतला सुद्धा. हो. आई, तू मला बोलवलंस? हो, उद्या सकाळी तू ऑफिसला जरा उशिरा जा. आपल्याला सकाळी 9ला जायचंय. कुठे? अरे, त्या व्यक्तीला भेटायला. कुठल्या व्यक्तीला आई? अरे, असं काय करतोयस? बंटीनी ज्या व्यक्तीबद्दल सांगितलं ना त्या व्यक्तीला भेटायला जायचंय. अरे, बंटीच आपली भेट घडवून आणणार आहे. आई, मी त्याबद्दल अजून विचार करतोय. पण मी केलाय. आई पण अरे शेखर, आता मला नाही राहवत. बघतोयस ना तू मला किती त्रास होतोय ते. मला असं वाटतं आपण थोडा वेळ घेऊया. अरे, किती वेळ घ्यायचा? रुपालीचं खरं रूप समजायला आपल्याला 20 वर्ष लागली. आता आपण आणखी थांबलो ना तर आपल्या घराची वाताहत होईल. हे बघ, बंटीने आपल्याला ज्या व्यक्तीला भेटायला सांगितलंय त्या व्यक्तीची भेट घेतली आणि आपल्या घराचं भलं झालं तर कशाला थांबायचं? तुला नाही का वाटत आहे घराचं व्यवस्थित सगळं व्हावं म्हणून? वाटतंय ना. हो ना, मग आपण उद्याच जायचं त्या व्यक्तीला भेटायला. तू तयार राहा. बर. तू कोणाला सांगितलं नाहीयेस ना? कशाबद्दल? अरे, त्या व्यक्तीबद्दल. नाही. मग ठीक आहे, तू आता जा, उद्या तयार राहा. ठीक आहे. अद्वैत साहेब ठीक असतील ना? त्यांना त्रास झाला की त्यांचं डोकं दुखतं. दरवाजा उघडाच आहे. आई, आय एम सॉरी, चुकून लागलं असेल आणि जोरात लागलं असेल तुला. मी बर्फ घेऊन येतो. नाही ठीक आहे, एवढं नाही लागलंय खरंच. नक्की? हो साहेब.
काय झालं आत्ता? का आली होतीस इथे? काय हवंय तुला? ते मी सहज आले होते आणि तुमच्या खोलीचा दरवाजा उघडा होता, लाईट पण तसेच चालू होते आणि कानात हे सगळं असंच होतं म्हणून मग मी झोपलो असतो तसाच. हा, तुला सांगितलंय ना, तू नको माझी काळजी करूस. मी बघून घेईन. साहेब तुम्ही वरवर कितीही कठोर वागलात तरी तुमचं खरं मन दिसल्याशिवाय नाही राहत. आता सुद्धा माझ्यावर कितीही रागवला असला तरी मला लागलं म्हणून तुम्हाला काळजी वाटलीच ना. साहेब तुम्ही कायम असेच राहा, साधे निखळ, आणि मला खात्री आहे तुम्ही कायम असेच राहाल. फक्त तुमच्या या साधेपणाचा कोणाला गैरफायदा नका घ्यायला लावू.